शाळा मराठी आमची शाळा मराठी हो. आज आपण 80 आउट ऑफ 80 कसे घ्यायचे मराठीमध्ये ते समजून घेणार आहोत आणि कोणत्या त्या महत्वाच्या 5 चुका आहेत ज्या आपल्याला टाळायच्या ते पण मी तुम्हाला सांगतोय. चला सुरू करूया. बघा, पहिल्यांदा तुमचा पेपर कसा असतोय किंवा आन्सर शीट कशी असते तुम्हाला माहिती असेल. बघू शकता तुम्ही, याच्यामध्ये तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायचा आहे, पहिल्यांदा आकड्यात टाकायचा आहे, नंतर शब्दात टाकायचं आहे, तिथं सही करायची आहे, इन्व्हिजिलेटरची सही लागते, सोबतच विषयाचं नाव, पेपर, दिनांक, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये लागतंय. बघा आता याच्यात तुम्ही बघा, पुढे एक टॉपरचं आहे, हे टॉपरचा रोल नंबर पाहू नका, ठीक आहे. हे टॉपरची आन्सर शीट आहे आणि ती आज आपण डिस्कस करणार आहोत त्याच्यामध्ये. सो डोंट वरी, सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये होणार आहेत. सोबतच एक पेपर आहे जो की आहे 2025चा. हा पेपर सगळ्यांनाच आला, असाच पेपर यावर्षी तुम्हाला येईल. आणि याची उत्तरं बघा कशी लिहिली. जर गद्य विभागाचा भाग पाहिला तर या टॉपरने आन्सर कशी लिहिलेली आहेत. बऱ्याच लोकांना माहिती असेल, इथून काही दिवसांपूर्वी आपण हे सेशन घेतलं होतं, पण जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहे, नवीन विद्यार्थ्यांना हे माहिती नाही. सो त्यांनी बघून घ्या की कसं सुवाच्य हँडरायटिंग, कशा पद्धतीनं विभागाचं नाव दिलं जातं. समजून गेला असाल तुम्ही की शेप काढतात व्यवस्थित अशी, विभाग 1 डॉट डॉट गद्य देतात आणि नंतर इथं मार्जिन टाकलेली आहे, ही तुम्ही बघू शकता. तिथं मार्जिन मध्ये प्रश्न, दुसऱ्या मार्जिनला बघू शकता त्याच्यात त्या प्रश्नाचा नंबर आणि सब विभाग जो असतो, ठीक आहे, उपविभाग, त्यानुसार नंतर इकडे उत्तर लिहायला सुरुवात झाली आणि डायरेक्ट उत्तर लिहिलेले आहेत जस्ट डब्यामध्ये सुंदर पद्धतीनं. त्यानंतर अशाच पद्धतीचा हाही प्रश्न आहे. हा प्रश्न तिनं कसा लिहिला बघू शकता तुम्ही याच्यामध्ये. हा प्रश्न, ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला एक बॉक्स दिला गेलेला आहे जे की गद्य विभागात जनरली येतच असतात. महिन्यांचा, वसंताच्या, पुष्पवृद्धीचे जे महिने आहेत त्याचं याच्यामध्ये डिस्कशन केलेलं आहे. सोबतच जो सगळ्यांचा आवडीचा विभाग आहे व्याकरणाचा, तिथं आपण आता येऊया. व्याकरणामध्ये कशा पद्धतीनं उत्तर तिने लिहिले, प्रत्यय घटित कसे लिहिले, उपसर्ग घटित कसे व्यवस्थित डबा काढून लिहिले, त्यामुळे तिने इथं दोन्ही ठिकाणी आउट ऑफ आउट मार्क घेतलेले आहे. उपयोजित इतिहासाचा जर आपण भाग पाहिला तसाच सोबत, तर तुम्हाला इथं दिसेल पद्य विभागानंतर गद्य विभाग तिने लिहिलेला आहे. गद्य विभागानंतर ती पुढे आपण पाहू शकतो प्रत्येक गोष्टीला रसग्रहण व्यवस्थित असं केलेलं आहे. रसग्रहण तुमच्या टॉपिक, आता बरेच लोक मला म्हणतात सगळं रसग्रहण करून दाखवा. कसं शक्य आहे ते? प्रत्येक कवितेचं रसग्रहण तुम्हाला प्रॅक्टिस केल्याशिवाय ते जमणार नाही ना. ते मी किती तुम्हाला शिकवलं रसग्रहण, तरी ऍट द एंड ते रसग्रहण तुम्हालाच करायचं आहे. बट तरी मी एखादा सेशन घेईल ज्यामध्ये संपूर्ण रसग्रहण, काव्य सौंदर्य आणि स्थूल वाचन हा टॉपिक क्लिअर करून टाकेल. हे आशय सौंदर्य आहे. सोबतच याच्यामध्ये हे आशय सौंदर्यानंतर काव्य सौंदर्य लिहिलंय, बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर तिनं या ठिकाणी भाषिक वैशिष्ट्य, तीनही मुद्दे रसग्रहणात व्यवस्थित दिलेत आणि इथं 4 मार्क्स तिला मिळालेले आहेत. ओके, किती मार्क्स साठी होतं हे रसग्रहण? टोटल 4 मार्क्स साठी. 4 पैकी 4 मार्क रसग्रहणामध्ये. स्थूल वाचनाचा जो भाग आला तिथे तिनं स्वतःचं मनानं जे काही सांगायचं होतं ते इथं सांगितलं. स्थूल वाचनामध्ये पण प्रस्तुत प्रश्न कोणत्या लिखित याच्यातला आहे ते तिनं कवितेतलं सांगितलं. सोबतच नंतर जेव्हा व्याकरणाचा वाक्प्रचाराचा भाग आला, निष्कासित करणं म्हणजे काय, मुग्ध होणं काय, पित्त खवळणं काय, तर हे पण तिने इथे व्यवस्थित पूर्णच्या पूर्ण दिलेलं आहे. आणि सोबतच तिचा वाक्प्रचार, वाक्यात उपयोग पण केलेला आहे. व्यवस्थित ऑब्झर्व करा. सोबतच याच्यामध्ये आपण उपयोजित लेखनात आल्यावरती आपल्याला दिसतं तिच्या माध्यमातून पेपरची मांडणी विभाग 5 कसा केलाय ते तुम्ही बघू शकता. आता ह्या सगळ्या गोष्टी तर आपण बघितल्या. आता जो महत्वाचा आहे, बोर्डाच्या परीक्षेत ज्या कॉमन 5 चुका होतात त्या कोणकोणत्या नेमक्या होतात सर, त्या आम्हाला सांगा. विदाउट वेस्टिंग टाइम पहिली चूक तुम्हाला सांगतो, जी आहे पेननं खूप चुका होतात. म्हणजे घाबरलेलो असतो आपण, आपल्याला ते वातावरण सूट होत नाही किंवा बऱ्याचशा गोष्टी मॅटर करतात. त्यामध्ये काय होतं, पेननं खोडताळ होणं, चुका होणं हे चालू असतं. सोबतच उत्तरपत्रिकेमध्ये खूप काटाकाटी करतात, ओव्हर रायटिंग केलं तर पेपर अस्ताव्यस्त होतो. परीक्षकावर पहिल्या नजरेतच नकारात्मक परिणाम पडतो आणि जास्त चुका जर झाल्या तर विद्यार्थी पण कसे येतात, संभ्रमामध्ये येतात. सोबतच काटाकाटी करत बसल्यानं वेळही वाया जातो. लिहिण्यापूर्वी 2-3 सेकंद विचार करूनच उत्तर लिहिलं पाहिजे. स्वच्छ, सुबक, नीटनेटकं लेखन जर आपण केलं
तर सर्व गुण आपल्याला जे आहेत ते मिळू शकतात आणि हा सगळा भाग कसा आहे, सकारात्मक भाग आहे याच्यातला. परीक्षेत वेळेचं योग्य व्यवस्थापन न करणं. सगळ्यांकडे घड्याळ असते, पण त्या 2 तासाचं 3 तासाचं कशा पद्धतीनं आपण हे केलं पाहिजे, व्यवस्थापन केलं पाहिजे, कोणत्या भागात कोणता विभाग लिहिला पाहिजे, हे सगळं तुम्ही प्लॅन करून ठेवलं तर तुमचे हे मार्क्स जाणार नाही. वेळेचं चुकीचं नियोजन झालं तर पेपर अपूर्ण राहतो, गुण थेट कमी होतात आणि त्यामध्ये पहिले 10 मिनिटं कशासाठी योजना पूर्ण पेपर वाचला पाहिजे, 2 तासामध्ये सुटसुटीत प्रश्न आणि 10 ते 15 मिनिट शेवटचे असतात त्याच्यात उत्तरपत्रिका नीट तपासली तर तुमच्या बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या सॉल्व्ह होऊ शकतात. सोबतच तिसरी जी महत्वाची चूक आहे याच्यामध्ये की परीक्षागृहात जाण्यापूर्वी शेवटच्या क्षणी वाचन करणे. काही विद्यार्थी आपण पाहतो एमपीएससीच्या परीक्षेमध्ये पण एवढा मोठा अभ्यास वर्षभर देतात, ते 1 वर्ष देतात अभ्यास करायला, तरी पण शेवटच्या पेपरच्या 10 मिनिट आधी पण काही लोकांचं चालूच असतं रिव्हिजन म्हणून. ठीक आहे, पण आपल्याला एवढा जो वेळ दिला होता त्यात आपण काय केलं असा प्रश्न टॉपर लोक पण विचारतात. टॉपर लोक जनरली मी असं पाहिलं नाही, 10वी 12वीतले टॉपर लोक वाचतात म्हणा परीक्षेच्या आधी पण ते टॉपर होतात ठीक आहे, पण ते प्रेशर घेऊन होतात. ते प्रेशरवाले टॉपर आपल्याला नकोय. आपल्याला अभ्यास करून आलेले. सो शेवटच्या काळामध्ये जेवढं मनाला शांत ठेवता येईल, जेवढं वर्षभरातलं सगळं आठवता येईल याकडे तुम्ही लक्ष द्या. तुम्ही घाबरून जाऊ नका. तुम्ही स्वतःला जेवढं कंट्रोल्स करू शकाल त्याच्यावरती फोकस करा. त्यानंतर काही उत्तरं नीट येत नसल्यास अचानक दडपण पण वाढतं, आत्मविश्वासही कधी कधी कमी होतो. त्यामुळं मेंदू शांत असणं खूप महत्वाचं असतं. एकाग्रता वाढवली पाहिजे. शेवटचे 20 ते 30 मिनिटं वाचन न करता मन शांत ठेवणं, खोल श्वास घेणं, सर्व विचार नीट एकत्र करणं, स्वतःच्या तयारीवर विश्वास ठेवणं, ह्या गोष्टी जर झाल्या तर तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळू शकतात. परीक्षेच्या आधी बऱ्याच लोकांची झोप पूर्ण होत नाही, काही लोक झोपीतच असतात. तर चांगली झोप घ्या. पेपरच आहे तो, पहिलाच पेपर असतो हा, आणि त्यामुळं प्रत्येक गोष्टीमध्ये चिंता न करता झोप कमी जर घेतली तर मेंदू थकलेला असतो आणि विचार करण्याची क्षमता त्याची कमी होते. नीट अभ्यास केलेल्या गोष्टी एक्झाम मध्ये तुम्हाला आठवत नाही. झोपेमुळं स्मरणशक्ती व्यवस्थित कार्य करते. झोप न घेतली तर गोंधळ निर्माण होतो. थकलो तर हातानं लिहिण्याचा वेग कमी होतो. सो या सगळ्या नकारात्मक गोष्टी जर टाळायच्या असतील, एकाग्रता, लक्ष, स्मरणशक्ती, अचूकता, एकूण कार्यक्षमता यानं सुधारते, त्यावर तुम्ही लक्ष ठेवा. परीक्षेच्या आधी किमान 7 ते 8 तासाची झोप घेणं खूप महत्वाचं आहे. सोबतच पेपर सेक्शन नुसार लिहिला पाहिजे. याच्यामध्ये बघा, परीक्षक उत्तरपत्रिकेतला जो विभाग असतो जसं दिला आहे तसंच उत्तरपत्रिकेत अपेक्षित असतं. विभाग उलटा पालटा करून उत्तर लिहिल्यास परीक्षेत गोंधळ होतो आणि तो गोंधळ आपल्याला टाळायचा आहे. उत्तर वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेलं जर असेल तर काही उत्तरं तपासली न जातात आणि त्यामुळं तुम्हाला पेपर सेक्शन नुसार ए सेक्शन विभाग अ पासून तर विभाग 1 पासून तर 5 पर्यंत असा लिहत जायचंय. सिरियल मध्ये असला पाहिजे. आडवा तिडवा असेल तर त्या पेपर चेक करणाऱ्याला अडचण होते. ऍज अ पेपर चेक केलेले आहेत म्हणून तुम्हाला सांगतोय की एखाद्या वेळेस चालून जातं, बट त्या मोठ्या पेपर्समध्ये जनरली विभागानुसारच उत्तर लिहा. शाळेचे असतील ठीक आहे, पण हे बोर्डाचे पेपर आहेत, यांच्याकडे फक्त आन्सर की असते आणि ते तुमचा फक्त पेपर असा चेक करत जात असतात. त्यामुळे ह्या 5 चुका तुम्हाला ज्या आहेत त्या बोर्डाच्या याच्यामध्ये टाळायच्या आहेत. अजून कोणकोणते डाऊट्स आहेत तुमचे, चला तुम्ही विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये. आणि सोबतच तुमचे जे काही प्रश्न असतील ते सगळे टाका. सोबतच रेड हार्ट करायला विसरू नका, बिकॉज हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांपर्यंत पोहोचला पाहिजे जी ही परीक्षा यावर्षी देणार आहे. सो थँक्यू सो मच स्टुडंट्स. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. बाय ऑल ऑफ यू. टेक केअर.